आमचं म्हणणं एकच आहे, नगरपालिकेने आत्तापर्यंत व्यापाऱ्यांना लायसन्स दिलेलं नाही आणि हॉकर झोन निर्माण केलेलं नाही. हॉकर झोन निर्माण करा म्हणून आम्ही हैदराबाद नगरपालिकेला सांगितलेलं आहे. त्यांनी हॉकर झोन निर्माण केलेलं नाही आणि लायसन पण दिलेलं नाही. लायसन आणि हॉकर झोन न दिल्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे सांगत अतिक्रमण ह्या व्यापाऱ्यांना उठवतं, जागेवरून उठवतं. आमचं त्यांना विरोध नाही, पण तुम्ही आम्हाला हे द्या ना, मग हॉकर झोन द्या निर्माण करून. हॉकर झोन का देऊ शकत नाहीत? किंवा तुमचं लायसन व्यापारी का देऊ शकत नाहीत? तुम्ही लायसन द्या, म्हणजे व्यापारी अजूनच बसतील ना. हॉकर झोन निर्माण करण्याची नगरपालिकेमध्ये ताकद नाही, हे आमचं स्टाम मत आहे. आणि जाणून बुजून फक्त छाया रोडवर जे बसतात, छाया गेले हॉस्पिटलच्या बाजूला, त्याच लोकांना त्या कारवाई करतात. आणि सीओचं म्हणणं असं आहे की हायकोर्टाचा आदेश आहे, हायकोर्टाच्या आदेशामध्ये फक्त छाया गल्लीच येते का? भाजी मार्केट येत नाही का? भाजी मार्केट पण येतं, बांगडी गल्ली पण येते, आणि नवीन एक मच्छी मार्केट झालं आहे पुलावर, ते पण येतं. मग त्यांच्या कारवाई काय नगरपालिका करू शकत नाही? 40 वर्षापासून आम्ही धंदा करतो, 40 वर्षापासून, आणि सगळ्या हॉकरची नोंद नगरपालिकेमध्ये अधिकृत नोंद झालेली आहे. सर्वे पण झालेला आहे. नगरपालिका पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेतर्फे कर्ज पण देते. तुम्ही जर हॉकर्स लोकांना कर्ज देता, मग हॉकर्सना लायसन का द्यायला अडचण कुठली आहे? लायसन आणि जर तुम्ही कर्ज देता ना, मग हे हॉकर्स अनधिकृत नाही आहेत, अधिकृत आहेत. आमचं म्हणणं एकच, तुम्ही लायसन द्या आणि त्यांना तुम्ही हॉकर्स निर्माण करून द्या, कारवाई करू नका. आणि कारवाई करण्यापूर्वी तुमच्याकडे कोणाची तक्रार आली नाही की ह्या हॉकर्सपासून मला त्रास आहे म्हणून. अजिबात तक्रार नाही. फक्त छाया गल्लीमध्येच का, हे आमचं म्हणणं आहे. रस्ता मोकळा आहे. जर आडवीस राहायचं म्हटलं ना कसंही, तर रस्ता त्रासदायक होतोच. रस्ता सरळ आत्तापर्यंत 40 वर्षापर्यंत रस्ता फ्री होता. नाट्यगृह आत्ता झालं आहे, वर्षभर नाट्यगृह झालं आहे. ट्रॉफिक कॉलेज जवळ झालं आहे. पोलीस स्टेशन आणि नाट्यगृह हे छाया हॉस्पिटलपासून जवळजवळ 200 मीटर दूर आहे. 200 मीटर दूर आहे, त्याचं अडचण काहीच नाही ना. मागणी एकच आहे की छाया गल्लीमध्ये जे व्यापारी आहेत, ते व्यापारी उपाशी मरतात, 4 दिवस झाल्यास, त्यांचा रेग्युलर धंदा करू द्यात. आणि सोमवारचा आठवडी बाजार बसतो बरं ना, आठवडी बाजारमुळे लोकांना खूप त्रास होतो. आठवडी बाजार बंद करा, ही आमची मागणी आहे. महत्त्वाची मागणी ही आहे. माझं नाव जगन्नाथ ओगले, हॉकर्स युनियनचा मी अधिकृत मेंबर आहे.